खारघर सेक्टर 21 मधील निष्ठा बंगलो येथे 42,60,000 रुपयांची चोरी केल्याची घटना घडली होती. घरात काम करणाऱ्या घरगड्यानेच चोरी केली असल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे. फिर्यादी सीमा सिंग या व्यावसायिक असून त्या कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेल्या होत्या. याचाच फायदा घेत तिथली घरगडी म्हणून काम करणाऱ्या दौलत परमान राहणारा शिरोही राजस्थान याने घरातून सोन्याचे व डायमंडचे 4 नेकलेस, सोन्याचे मंगळसूत्र, पुरुषांच्या 8 सोन्याच्या अंगठ्या, महिलांच्या 9 सोन्याच्या अंगठ्या, 2 डायमंडच्या अंगठ्या, 2 सोन्याचे कॉइन्स, 2 सोन्याच्या बांगड्या, 2 सोन्यांचे ब्रेसलेट, डायमंड व सोन्यांच्या अंगठ्या, लक्ष्मी देवीचा सोन्याचा फोटो, 3 जोडी सोन्याचे झुमके, गणपतीची चांदीची मूर्ती, चांदीचा कमरपट्टा, चांदीचे 3 पैंजण जोडी, चांदीची भांडी, चांदीचे बिस्किट व कॉइन व 5,10,000 रुपयाची रोख रक्कम असा एकूण 42,60,000 रुपयांचा ऐवज चोरी केला. याबाबत सीमा यांनी घरकाम करणारा दौलत परमार याच्या विरोधात तक्रार नोंद केली होती. खारघर पोलिसांनी प्राप्त तक्रारीनुसार सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर आरोपी दौलत परमार याला राजस्थान येथून अटक केली असून त्याच्याजवळून 100% म्हणजेच एकूण 42,60,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. 9 जुलै 2025 रोजी खारघर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 298/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 306 अन्वये चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. सेक्टर 21 मधील एका घरामध्ये त्या घरामध्ये घरकाम करणारा नोकर त्याने जवळजवळ 42,60,000 किमतीचे हिऱ्याचे व सोन्याचे चांदीचे दागिने हा घेऊन तो फरार झाला होता. त्याच घरी तो काम करत होता. ही खबर मिळाल्यानंतर 9 जुलैला आपण गुन्हा दाखल केला आणि तो जो आरोपी आहे त्याचा बॅकग्राऊंड चेक केला असता तो राजस्थान येथील त्याचा पत्ता मिळाला. त्यानंतरनं आमचे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांबळे साहेब यांनी PSI जाधव आणि त्यांच्यासोबत इतर 3 अंमलदार यांचे पथक तातडीने रवाना करून राजस्थान या ठिकाणी आमचे पथक गेले. सदर आरोपी हा सतत त्याचे लोकेशन बदलत होता. आमचं पथक त्या ठिकाणी त्याच्यावरती पाळत ठेवून होतं. त्यानंतरनं आम्हाला अशी माहिती मिळाली की तो हिमाचल प्रदेश या ठिकाणी गेलेला आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा वपुनी कांबळे यांनी दुसरं पथक त्या ठिकाणी रवाना केलं आणि या व्यक्तीवरती पाळत ठेवून राजस्थानमध्ये याला 15 तारखेला आपण ताब्यात घेतलं. आरोपीला ताब्यात घेऊन जो पूर्ण मुद्देमाल आहे 42,60,000 रुपयाचा तो पूर्ण मुद्देमाल आरोपीकडं चौकशी करून तो पूर्ण मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे. 100% याच्यामध्ये रिकव्हरी झालेली आहे आणि साधारणतः 6 दिवसामध्ये आपण आरोपी अटक करून 100% रिकव्हरी केलेली आहे. नाही, आपण म्हणतो ते बरोबर आहे. आपण आपल्याकडे जे नोकर कामाला आहेत त्यांचं आपण पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यायला पाहिजे. आम्हाला नंतर अशी माहिती मिळाली की याच्यावरती ऑलरेडी 2 गुन्हे दाखल आहेत. जर पोलीस व्हेरिफिकेशन झालं असतं त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत ही गोष्ट समजली असते तर कदाचित त्यांनी त्याला कामाला ठेवलं नसतं. आणि या नोकराने त्याला घरामध्ये घरकाम करत असताना त्याला चावी सापडली आणि ते चावी सापडल्यामुळे त्यांनी ही चोरी केलेली आहे. येस, चावी सापडल्यानंतर तो त्यांना परत करू शकत होता परंतु त्याने ती चावी घेऊन घरामध्ये चोरी केली आणि तो फरार झाला. नाही, एजन्सीतर्फे नाही, ओळखीतूनच घेतलेला आहे. आपण म्हणतो अगोदर ऑलरेडी 2 गुन्हे दाखल आहेत आणि चावी सापडली म्हणून चोरी केली की इंटेन्शनली चोरी केली? हा, चावी मिळाल्यानंतर ती कबडची चावी आहे हे त्याला माहिती होतं. कबड ओपन करून त्यांनी ते बघितलं की दागिने चांदीचे ठेवलेले आहेत, हिरे आहेत आणि त्यानंतरनं त्यांनी ते घेतलं आणि तो फरार झाला. या ठिकाणी जॉब त्याला कोणाच्या रेफरन्स मिळाले होतं की नातेवाईक होता त्यांचा? त्याबाबत आम्ही फिर्यादीला विचारलेलं नाही आहे. चोरीची पार्श्वभूमी एक त्याच्यावरती ॲक्सिडेंटचा गुन्हा दाखल आहे आणि अजून एक इतर गुन्हा दाखल आहे. चोरीचा गुन्हा नाही आहे परंतु 2 वेगवेगळे गुन्हे आहेत. नागरिकांना काय आवाहन करायचं? नागरिकांना मी हेच आवाहन करेल की आपल्याकडे जे घरकाम करण्यासाठी आपण जे नोकर ठेवता तर त्यांचं आपण प्रॉपर पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतलं पाहिजे. त्यांचे ID प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड हे घेऊन ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही फॉर्म सबमिट करायला पाहिजे
ऑनलाईन पोलीस व्हेरिफिकेशन करून त्यांच्यावरती कुठलेही गुन्हे दाखल नाहीत याची खात्री झाल्यानंतरच आपण त्यांना कामावरती ठेवलं पाहिजे. अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई.